आदरणीय साहेब, राज्याचे कुटुंब प्रमुख साहेब, आपल्याला कल्पना नसेल, राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण मुख्यमंत्री झाल्यापासून प्रचंड असा आधार आलेला आहे। कोविड काळात आपण केलेलं काम हे राज्याचा इतिहास ज्या वेळेस लिहिला जाईल साहेब, त्या वेळेस त्या कार्याची दखल घ्यावी लागेल। या राज्यातील गोर, गरीब, दलित, सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व पंथीय लोकांचे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात आणि देशामध्ये एवढी प्रचंड प्रमाणात मध्ये अराजकता चालू असताना साहेब, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश आपल्याकडे एका वेगळ्या आशेने पाहत आहोत। आमचे सर्व शिक्षक साहेब आपल्याकडे वेगळ्या इच्छेने पाहत आहात, वेगळी अपेक्षा त्यांची आपल्याकडून आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आमचा रविवारी जर साहेब या ठिकाणी पक्षप्रवेश झाला असता तर किमान हजारो शिक्षक या ठिकाणी आले असते। आज 10वीची परीक्षा आहे साहेब, 12वीची परीक्षा आहे आणि आमचे ट्रेनिंग चालू आहे, बीएलओ ड्युटी आहे, तेवढ्यातही आमचे हे शिक्षक या ठिकाणी साहेब आलेले आहेत। आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केवळ शिक्षक सेनेचं काम करू, परंतु या मुंबई शहरातला एकही वॉर्ड असा आम्ही ठेवणार नाही की ज्याच्यामध्ये शिक्षक सेनेचा कार्यकर्ता आपल्या मेन विंगची बेसिक पक्षाची जोडला जाणार नाही। आणि पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर भगवाई पडकू आणि साहेब, अभ्यंकर साहेबांना आम्ही जरूर विधान परिषदेमध्ये पाठवू। आपला आशीर्वाद आणि साथ या ठिकाणी द्यायला पाहिजे। साहेब, देसाई साहेब आहेत ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, अभ्यंकर साहेबांनी इथपर्यंत आणलं, असे अजून शेकडो शिक्षक आहेत की जे या ठिकाणी येऊ इच्छितात। ते पुढच्या काळामध्ये साहेब नक्कीच येतील आणि आपल्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर नव्हे तर राज्याच्या विधानसभेवर सुद्धा हा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी साहेब व्यक्त करतो। साहेब, एवढीच विनंती आमची आहे की आमच्या शिक्षकांमध्ये प्रचंड संभ्रम पसरवले झाले की साहेब, अभ्यंकर साहेबांना उभे करणार नाहीये, आम्हाला पाठिंबा देणार नाही, त्यामुळे आमची फार कन्फ्युजन होतं, परंतु ते कन्फ्युजन आपण दूर केलं आणि अभ्यंकर साहेबच या ठिकाणी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे। आणि साहेब, 100% खात्री देतो मी की ही सीट 100% आपलीच असणार आहे, याशिवाय दुसरे इथं कोणीही निवडून येऊ शकणार नाही। आपण माझ्या सोबत खूप कार्यकर्ते साहेब आलेले आहेत, सगळ्यांना आपल्या सोबत उभं राहून या ठिकाणी फोटो काढायचे होते, परंतु वेळ आणि याची असल्यामुळे आपण आम्हाला प्रवेश दिला। अभ्यंकर साहेबांचे, आपले देसाई साहेबांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद। बरं, एक मिनिट, 2च मिनिटं बोलतो। आपल्या सर्वांचं मी मातोश्रीमध्ये आणि शिवसेनेमध्ये स्वागत करतोय। सोनवणे सर, तुम्ही आणि तुमच्या सोबतचे सगळे शिक्षक, तुम्ही जो आज निर्धार व्यक्त केला की केवळ शिक्षक सेनेपुरतंच तुमचं काम मर्यादित राहणार नाही, शिवसेनेसाठी सुद्धा तुम्ही काम करणार। आणि मला खात्री आहे की शिक्षक म्हटल्यानंतर काय पुढे बोला ना, शिक्षक बोलल्यानंतर विद्यार्थी ऐकणार का असं होतच नाही। आणि वेळ प्रसंगी तुम्हाला घ्यावी लागली तर हातामध्ये छडी सुद्धा घ्यावी लागेल, कारण सध्या जे काही चाललेलं आहे राजकारण, त्यांना सुसंस्कृतपणाचा एक धडा देण्याची आवश्यकता आहे, कारण ही आपली संस्कृती नाही। तुम्ही जे काही मेहनत करता शाळेमध्ये, तुम्ही भावी पिढी तयार करता, ही भावी पिढी अशी जर नाचणार असेल आणि नाचत्या कुस्त्या लोकांच्या हातात जाणार असेल तर मग आपले शिक्षक आणि शिक्षणाचा उपयोग तरी काय। तुम्ही अत्यंत
वेळेवरती शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला, कारण फोडाफोडीचं राजकारण खूप चालू आहे. पण मला विशेषतः या सर्व काळामध्ये माझ्यासोबत जे येत आहेत त्यांचा वेगळा अभिमान आहे. पण आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काही नाही, मी अनेकदा बोलून झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला विरोधी पक्षातून काहीतरी हवं म्हणून सत्ताधारी पक्षात जातात. आज तर तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून माझ्याकडे आलेला आहात. आणि तुमचा उपयोग, कारण शिक्षक म्हटल्यानंतर त्याला एखादी गोष्ट समजून सांगण्याची एक कला असते. तर ती कला आता आपलं जे राज्य आहे ते सुजान म्हणजे सुजलाम सुफलाम तर झालंच, पण सुजान करणं आणि जे काही धडे आपण लहानपणी गिरवले ते धडे प्रत्यक्षात कसे अंमलात आणायचे याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचा मला उपयोग करून घ्यायचा आहे. एक गोष्ट खरी आहे की शिक्षक मतदारसंघाकडे नाही म्हटलं तरी शिवसेनेचं दुर्लक्ष जरूर झालं होतं, पण अभ्यंकरांना मी खास धन्यवाद देतो, कारण त्यांनी चिकाटी सोडलेली. म्हणजे सुरुवातीला कित्येक दिवस मी त्यांना नाहीच सांगत होतो, नाही नाही लढायची, आपली काय ताकद आहे, आपण नाही लढायचं, आपण नाही लढायचं. पण एकदा हो म्हटल्यानंतर तुम्ही जे काय आता शिक्षकांचं एक मोहोळ उभं केलेलं आहे, आणि हे मोहोळ नुसतं निवडणुकीमध्ये अभ्यंकर विजयी झाले म्हणजे काय होणार आहे अशातला भाग नाही. अभ्यंकर का पाहिजे की तुमचा जो काही एक विषय आहे, म्हणजे प्रत्येक शिक्षकाकडे वेगवेगळे विषय असतात, पण शिक्षकांचा विषय हा कोणीच तिकडे नीट मांडलेला नाही. तर तो नीट मांडणारा आपला स्वतःचा हक्काचा आवाज तिकडे पाहिजे, म्हणून आपल्याला अभ्यंकरांना विधान परिषदेत पाठवायचं आहे. आणि शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे मी पूर्वी काही प्रचाराच्या भाषणात बोलायचो की शिक्षक काय करतात, त्यांना जर का वेळ मिळाला तांदूळ निवडणं, भाज्या आणणं, खिचडी वाटप करणं, बरोबर ना, हे तुमचे विषय माझ्यापर्यंत पोहोचले. आणि त्यातून जर का वेळ मिळाला तर मग शिकवायचं, असं नाही होणार. शिक्षकांनी हे शिक्षकाचंच काम केलं पाहिजे, त्याला दुसऱ्या कोणत्याही ड्युटीवरती लावता येणार नाही, ही पहिली. कारण नाहीतर मग आपण शिकवणार तरी कसं. आणि आता हा जो काही लढा सुरू आहे, ठीक आहे, मध्ये काही जण येतात, एक आपले हातपाय मारून जातात, पण मूळ विषय तसेच राहतात. तर तसं मी करणार नाही. आता तर तुमच्यासाठी लढण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे. आणि जिंकल्यानंतर, म्हणजे आता तर मी लढेल, पण जिंकल्यानंतर तुम्हाला न्याय देण्याची सुद्धा जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि म्हणून तो न्याय मिळवण्यासाठी आपल्याला हा विजय आवश्यक आहे. तो नुसता महापालिकेतच नाही, नुसत्या विधानसभेत नाही, तर अगदी जी मी काल घोषणा दिलेली आहे देशातल्या लोकसभेमध्ये की अबकी बार भाजपा, यांना तडीपार केल्याशिवाय आपल्याला काय नाही मिळणार नाही. आणि त्या तडीपारीची नोटीस मी काल दिलेली आहे त्यांना. त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्ही करायचे. अधिकारी जो असतो ना शिक्कामोर्तब की याला तडीपार करण्याची, त्याच्यावरती ती सही तुम्ही करायची, मतदारांनी करायची. आणि मला खात्री आहे की यांचे सगळे उद्योग बघितल्यानंतर तुम्ही त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या मनातलं जे काही एक राज्य आहे, ज्याला मग सुराज्य म्हणा, ते आणल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आणण्यामध्ये शिक्षकाचा वाटा हा फार मोलाचा असेल ही खात्री बाळगतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी सगळ्यांचं पट्टे आणि शिवबंधन बांधून स्वागत करायचं. विशाल बाबा सर, सचिन सर, सगळ्यांनी पट्टे वाटप करा. सगळ्यांना शिवपट्टे आणि शिवबंधन बांधून स्वागत करा. सलीम
कार्याध्यक्ष राज्य शिक्षक सेना बरोबर सर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्री प्रकाश शेळके उपाध्यक्ष राज्य